नमस्कार मित्रांनो. मागील 3 दिवस झालंय मी सेनापती बापट यांच्यावरती नॅशनल बुक ट्रस्ट अर्थात राष्ट्रीय पुस्तक न्यास NBT आपण ज्याला ओळखतो त्यांचं एक पुस्तक वाचतोय. मला ऍक्च्युली हे पुस्तक मराठीत हवं होतं. मराठीत काही पुस्तक मला उपलब्ध झालं नाही. मग मी म्हणलं चला खूप वर्षांनी किमान हिंदी या निमित्ताने वाचतोय. तर सेनापती बापट एक क्रांतिकारी का शब्दचित्र यदी फडके यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे. मूळ मराठीत आहे, त्याचं इंग्रजीकरण आणि हिंदीकरण झालेलं आहे, म्हणजे भाषांतर झालेलं आहे. अनुवाद यशवंत व्यास यांनी केलेला आहे. हे एकदम उत्तम पुस्तक आहे की सेनापती बापट ज्यांचा आपल्याला सगळ्यांना विसर पडलाय. मी मूळचा आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा, म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचा. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे सेनापती बापट यांचा जन्म झाला. त्यानंतर अगदी भारतभर त्यांनी भ्रमण केलं. अगदी युरोप इतर देशांमध्ये सुद्धा ते गेले, शिकले. हे एक महान क्रांतिकारी होऊन गेलेले आहेत. या पुस्तकात मी दाखवत असताना मिरर इमेज दिसत नसल्यामुळं ती तुम्हाला दिसू शकत नाहीये, परंतु हरकत नाही. मूळ महत्वाचा मुद्दा आहे की या पुस्तकामधला गाभा. तर सेनापती बापट यांच्याविषयी मी थोडंफार पुस्तकात वाचलेलं होतं आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये, पण जास्त माहिती नव्हती. या निमित्ताने मला जास्त माहिती मिळाली सेनापती बापट यांच्याविषयी. मला त्यांच्याविषयी आदर होता, कारण तर ते आदरणीयच आहेत. त्यांनी मुळशीचा जो सत्याग्रह केला त्यानंतर लोकांनी, जनतेने त्यांना सेनापती ही पदवी दिलेली आहे. ते सेनापती म्हणूनच भारतभर ओळखले गेले. अगदी स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी क्रांतिकार्यापासून सत्याग्रहापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपला ठसा उमटवला. त्यांच्या काळामध्ये महात्मा गांधी असतील, पटेल असतील, म्हणजे सरदार पटेल, पंडित नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, सावरकर असतील, या सर्वांबरोबर त्यांचा संबंध आला. सावरकरांबरोबर त्यांचा कसा संबंध आलेला आहे याबद्दल पण उल्लेख आहे. त्यांना कसं सावरकरांची, महात्मा गांधींची, इतरांची कोणाची मतं पटत नसली तर त्यांनी ती कशी जगजाहीर मांडलेली आहेत. हा राजकारणाच्या पल्याड असलेला एक आंदोलक होता, असं या पुस्तकातून समजलं मला. ते राजकारणाच्या भानगडीत कधीच पडले नाही. आपल्याला जे पटतं त्यानुसार त्यांनी आपले विचार मांडत गेले. ते कोणाला काय वाटतं याचा त्यांनी अजिबात विचार केला नाही. ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यावेळेस त्यांना जी पटली तीच भूमिका घेतली. काँग्रेस पक्ष काहीही भूमिका घेतोय आणि ती मला जर का पटत नसेल तर मी त्याच्याबरोबर असेल असं काहीही नाही. त्यांना जे योग्य वाटलं त्या पद्धतीने त्यांनी स्वतःचे विचार मांडत राहिले, लढत राहिले. अगदी स्वतःच्या जीवनातली 12-15 वर्षे, म्हणजे मी वेगवेगळ्या ठिकाणी त्यात मोजत गेलो तर ते 15 वर्षाच्या आसपास त्यांनी तुरुंगामध्ये त्यांना राहावं लागलंय. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या व्यक्तीने तब्बल 15 वर्ष घातलेली आहे. नगर जिल्ह्याच्या पारनेर इथं त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते शिक्षणासाठी अगदी थेट लंडनला गेले. असा सगळा उल्लेख, त्यावेळेस त्यांनी काय विचार मांडले, असं सगळं या पुस्तकामध्ये आलेलं आहे. या पुस्तकाची किंमत जी आहे ती फक्त 55 रुपये आहे आणि पोस्टेज कॉस्ट ती साधारणतः 90 रुपयात आपल्याला भेटते. पुस्तक एकदम साध्या सोप्या भाषेत, आणि त्यावेळेसच्या घटना घडोमोडी नेमक्या कशा होत्या, आपण आता त्याचे गैरअर्थ काढण्यात काही पॉईंट नाही. त्यावेळेस जे काय होतं त्यातले मुद्दे यामध्ये आलेले आहेत. काही ठिकाणी लेखकांनी डायरेक्ट कोट केलेलं आहे की कोणी काय म्हटलंय, कसं केलंय, तर तेही खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे असंच आहे. या निमित्ताने मला तुम्हाला हेच सांगायचंय. बाकी या पुढील पुस्तकातही आपण भेटत राहू, अशा पद्धतीने समजून घेत राहू. पुस्तकात पूर्ण काय आहे हे मी ऍक्च्युली कोणत्याही पुस्तकात सांगणं चूक आहे, कारण पुस्तकात काय आहे ही त्या लेखकाची कमाल असते. लेखकाने जे लिहिलंय, जे वास्तव आहे त्याला वाटलं, त्यांनी जे मांडलेलं आहे ते त्या पुस्तकात असतं. तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचवा, मागवा. NBTची जी लिंक असेल ती मी खाली कमेंटमध्ये देईल,
तुम्ही डायरेक्ट पुस्तक मागवू शकता आणि सेनापती बापट आणि एकूण इतिहासातले काही प्रसंग समजून घेऊन स्वतःचं आकलन करू शकता. इतरांनी जे काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जो काय कचरा केलाय, जे काय वाईट विचारांनी, नकारात्मक विचारांनी आपल्याला काहीतरी इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय, तो सोडून देऊन स्वतः वाचणं गरजेचं आहे. साधारणतः 2-3 दिवसात हे सहजपणे पुस्तक वाचून होतं. धन्यवाद.